My dear friends, a priest means judicial vicars. They go according to canon laws. They think they are doing right things with the canon laws. They are unmarried. Okay? They are unmarried. They don't know what is practical life of people or what is the practical life of couple. And at last they see that there is no problem in their life and they don't give annulment even if they got divorce. If they have got divorce, but real problem they don't know and they stick to this. What you say, there are some laws of husband is mental, but they are doing investigation. Even they are doing investing before marriage, they're filling the form, but still the judicial vicar makes the annulments, or sometimes he don't do the annulments. But they don't know real life. They don't know real life, and so they should not enter in the lives of people or in the lives of couple. And if the court has given them annulment, if the court has given them divorce, they should do the annulment mostly in 10 days. They should not keep it because they are unmarried and they cannot take laws in their hand, life of people. Okay, see the next video. परवाचा पुण्यातला घटस्फोट इतका वेगळ्या कारणासाठी झाला, मी ते 2 मिनिटात सांगते. संध्याकाळी 6:30ला नवरा ऑफिसमधनं घरी आला. अपार्टमेंटची लिफ्ट बंद होती. तो 7 जिने चढून वर आला. तो दमला होता. 10 तासांनी परत आला होता. बायकोनी दार उघडलं. त्याला आत येऊ देत, बसू देत, पाणी पिऊ देत, नंतर बोल. नवरा दरवाजात उभा आणि ती ओरडली, बिपिन बूट काढू नको. तो म्हणाला, का? खाली जा आणि जरा ब्रेड आण, मला सँडविच करायचे. तो म्हणाला, हे बघ, आज लिफ्ट बंद आहे, मी दमलेलो आहे, आत्ता मी काही खाली जाणार नाही. तू आजच्या दिवस पोहे कर, उद्याला सँडविच कर, उद्या येताना मी ब्रेड आणतो. विषय संपला होता ना. पोहे करायचे रिकामं व्हायचं. मला आत्ता सँडविच खाण्याचीच इच्छा झालेली आहे, तू ब्रेड आणच. तो म्हणाला, मी जाणार नाही. लगेच बडबड सुरू. या घरात माझ्या मनासारखंच काही होत नाही, काही मागितलं तर मला लगेच मिळतच नाही, माझं नशीबच फुटकं. अरे, एक ब्रेड नशीब फुटकं? मग कपाटातल्या 100 साड्यांचं काय करायचं बाई, नशीब फुटकं. शेवटी तो म्हणाला, मी जातो. जायला निघाल्यावर दुसरी ऑर्डर, पुना बेकरीचाच ब्रेड आण, इतर ब्रेड मी खात नाही. आता पुना बेकरी 4 किलोमीटरवर, त्या रस्त्याला 22 सिग्नल आणि 42 स्पीड ब्रेकर आहेत. हा कधी जाणार, कधी आणणार, तरी तो गेला. बेकरी बंद. शेवटी त्यांनी मोबाईलवर फोटो काढला आणि तिला व्हॉट्सअपला पाठवून दिला, बेकरी बंद. तोपर्यंत स्वयंपाकघरातली भांडी बाहेरच्या खोलीत आली होती. आरडाओरडा चालू झाला होता. सगळं अपार्टमेंट डोक्यावर घेतलं होतं. हे वागणं आहे. त्यांनी रात्री 12:30ला मला फोन करून बोलवून घेतलं. 12:30पर्यंत त्यांनी बूट काढले नव्हते की पाणी पिलेलं नव्हतं. हे वागणं आहे का? काय मुलीला समजावून सांगितलंय मी. तिचं एकच म्हणणं, नवरा माझ्यावर प्रेम करत नाही, नवरा मला ॲप्रिशिएट करत नाही. म्हणजे काय? नाही म्हणे, मी नवीन साडी नेसली की तो कधीच म्हणत नाही, अरे वा वा वा, तुला ही साडी छान दिसते. आता काय भांडणाचा विषय आहे? सगळ्या बायकांनो, प्रत्येक पुरुषाला कौतुक करायला जमत नाही. अपेक्षा करू नका. नाहीतर मग आपणच साडी नवीन नेसली ना की नवऱ्यासमोर जाऊन उभं राहून म्हणायचं, नवीन नेसली आहे, कशी दिसते. मनात असेल तर हो म्हणेल, नसेल तर नाही म्हणेल, सोडून द्या ना. हे विषय काही इतके महत्त्वाचे असतात. माझ्या नवऱ्याने 40 वर्षात मला एकदाही म्हटलं नाही, तुम्हाला ही साडी छान दिसते. पण माझ्या मुलाला जमतं. बायकोने हँगरची साडी नुसती बघितली तरी तो विचारतो, आज तू ही साडी नेसणार आहेस, काय मस्त आहे, तुला छान दिसेल. नेसण्यापूर्वीच कौतुक करतो. एखाद्याला जमतं, एखाद्याला नाही.